हरे हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. मला थोडा उशीर झाला. हो, काही हरकत नाही. म्हणा. म्हणून झालं का? नाही नाही म्हणून झालं. मी आता सुरुवात करणारच होते अध्ययन वर्गाला, पण तुम्ही आलायत माताजी, जॉईन केलंयत, तर आता म्हणूया आपण. श्लोक पठण 17 करून मग मी 17 ना? अध्ययन. हो, 17वा. हं. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. श्रीभगवान् उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्वकी राजसी चैव तामसी चेति तान् शृणु. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसा प्रेतान् भूतगणांश्चैन्य यजन्ते तामसा जनाः. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः. दम्भहङ्कारसंयुक्ता कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तशरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आयुसत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा रुद्ध्या आहारा सात्विकप्रियाः कट्वलवनत्युष्ण तीक्ष्णरुक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्ठा दुःखशोकामयप्रदाः यातयामद्गतरसं पूतिपुर्यूषत्यञ्चयत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते यष्टवेमे वेति मनः समाधाय स सात्विकः. अभिसन्धाय तु फलं दर्भदर्पार्थ चैव यत् ईज्यते भरतश्रेष्ठ तय्यं विद्धि राजसं. विधिहीनं सृष्टान्नं मन्त्रहीनं मदक्षिणम् श्रद्धाविहरितं यज्ञं तामसं परिचक्षते. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जनं ब्रह्मचर्यामहिंसाञ्च शारीरं तप उच्यते. अनुद्वेकरं वाक्यं सत्यं प्रेहितं च यत् स्वाध्यायाभ्यासनै चैव वाङ्मयं तप उच्यते. मनःप्रसादः सौमित्वं मौनमात्मान् विनिग्रहः भावसंशुद्धिरित्येत तत्तपो मानसमुच्यते. श्रद्धा परया तप्तं तपस्त्रिविधै नरः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदहि प्रोक्तं राजसैचलमध्रुवम्. मूढग्राहाण्यात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योदानार्थं वा तत्तामसमुदाहृता. दातव्यं यदि तद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्.
यत्प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम् अदेशकाले यद्दानं पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतं वज्ञानं तत्तामसमुदाहृतम् ॐ तत्सदिति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा तस्मादोमिति उद्धृत्य यज्ञदानतपक्रियाः प्रवर्तन्ते धानोक्ता सततं ब्रह्मवादिनां तदित्यन्नभिसन्धाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः सद्भावे साधुभावे च सदित्येत्य प्रत्युच्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असिद्ध इति उच्यते पार्थं न च तत्प्रेत्य नो इह ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः श्रीगोपाल कृष्णार्पणमस्तु। हरे कृष्ण माताजी, हरि बोल. हरे कृष्ण, हरी बोल माताजी. माताजी, उद्या 18वा अध्याय आहे, 2:45ला सुरू करायला तुम्हाला जमेल? हो चालेल. हा चालेल, ठीक आहे. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण सर्वांना. सर्वांचं स्वागत आहे. आपण आज अध्याय 17वा चं अध्ययन करत आहोत, श्रद्धात्रय विभाग योग. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशो गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा लाभ आपण घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजींना प्रणाम. उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण अध्याय 17वा गुणत्रय विभाग योगचं अध्ययन करत आहोत. तर प्रकृतीचे
तीन गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या गुणांच्या नुसार तीन प्रकारच्या श्रद्धा असतात. आणि या तीन गुणांच्या प्रभावामुळे आपल्या जीवनामध्ये आपली श्रद्धा, भोजन, यज्ञ, तपस्या, दान या सर्वांवर प्रभाव पडतो. तर या अध्यायामध्ये या सर्वांबद्दलचं आपण ज्ञान घेऊ. म्हणजे प्रकृतीचे तीन गुण जीवनाच्या कुठल्या कुठल्या विविध आपल्या पैलूंवरती प्रभाव टाकतात हे आपल्याला समजून घेऊ आपण आजच्या अध्यायामध्ये. तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. आपण हे अध्ययन श्री श्री राधा गोविंदांच्या आनंदासाठी करत आहोत. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला पुढे सुरुवात करूया. हे अर्चविग्रह क्षीरचोरा गोपीनाथचे आहेत. क्षीरचोरा गोपीनाथ हे रेमुनामध्ये आहे, ओरिसामध्ये हे मंदिर. तिथले हे अर्चविग्रह आहेत. त्यांनाही आपण प्रणाम करूया, त्यांचेही आशीर्वाद घेऊया. आणि आज वेळ उरला तर ह्यांची गोष्टही आहे क्षीरचोरा गोपीनाथची, तीही मी तुम्हाला सांगेन. आता इथे कालच्या अध्यायाची उजळणी आहे. कालचा अध्याय होता अध्याय 16वा, दैवासुर संपत विभाग योग. दैवासुर संपत विभाग योग मध्ये आपण समजून घेतलं की दोन प्रकारची माणसं असतात, सूर असतात आणि असुर असतात. दैवी गुण असलेले सूर असतात आणि आसुरी गुण असलेले असुर असतात. 26 दैवी गुण आपण जाणून घेतले आणि 6 आसुरी गुणही आपण समजून घेतले. असुर कुठली कर्म करतात, त्यांचा विचार कसा असतो, त्यांचं पुढे काय होतं, अशा बऱ्याच विस्ताराने कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं. आणि शेवटी असे आसुरी गुण बाळगणाऱ्यांच्यासाठी इशारा कृष्णांनी दिला की त्यांचं पतन होतं. ते नीच योनीमध्ये जन्म घेतात, जिथे कृष्णांचं पूर्ण विस्मरण असतं. नरकाची 3 द्वारं म्हणजे काम, क्रोध आणि लोभ, याबद्दल कृष्ण म्हणाले की यापासून दूर राहा, कारण ही पतनाला कारणीभूत आहेत. आता काम म्हणजे कधीही न संपणाऱ्या इच्छा, आणि त्या इच्छांची पूर्ती करण्याचा जेव्हा मनुष्य प्रयत्न करतो पण कामतृप्ती होत नाही, तेव्हा क्रोध उत्पन्न होतो. आणि इच्छापूर्तीच्या प्रयत्नामध्ये कामवासना अधिक बळावतात. अजून करूया, अधिक करूया म्हणून लोभ उत्पन्न होतो. म्हणजे काम, क्रोध आणि लोभ हे 3 शत्रू आत्म्याला अगदी नीच अशा स्तरापर्यंत घेऊन जातात, जिथून मुक्त होण्याची शक्यता संपते. दैवी गुण असणारे भगवंतांना मानतात आणि असुरी गुण असणारे भगवंतांना मानत नाही. हा त्यांच्यातला मूळ फरक आहे. आणि शेवटच्या 2 श्लोकांमध्ये कृष्णांनी सांगितलं की शास्त्र विधींचा त्याग करून स्वैराचार करणाऱ्याला सुख, सिद्धी आणि परमगती प्राप्त होत नाही. म्हणजे उन्नती करायची असेल तर शास्त्रांच्या विधिविधानांचं पालन करावंच लागेल. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आता आजचा अध्याय आहे श्रद्धात्रय विभाग योग. तर श्रद्धात्रय विभाग योग मध्ये आपण समजून घेतलं की प्रकृतीच्या 3 गुणांनुसार त्याचा प्रभाव आपल्या जीवनाच्या विविध अंगांवर कसा पडतो हे आपण जाणून घेणार आहोत. तर कालच्या शेवटचे जे श्लोक होते 2 16व्या अध्यायातले, ज्याच्यामध्ये कृष्ण म्हणाले होते की शास्त्रविधींचा त्याग करून जो स्वैराचार करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. म्हणजे शास्त्रात जे सांगितलं आहे ते न ऐकता आपल्या मनाप्रमाणे, लहरीप्रमाणे जो वागतो त्याला सुखसिद्धी आणि सुखसिद्धी आणि परम गती प्राप्त होत नाही. आता अर्जुन इथे कृष्णांना प्रश्न विचारतो आहे की मला कृष्ण अशा व्यक्तींबद्दल जाणून घ्यायचं आहे की जे शास्त्रामध्ये सांगितलं असतानाही शास्त्रांच्या विरुद्ध आपल्या मनाप्रमाणे उपासना करतात. आता कृष्ण ह्यावरती उत्तर देतात की हे असं का होतं, तर 3 गुणांच्या प्रभावामुळे होतं. आता बघा, आपलं मुळात कसं आहे, शरीर निरोगी आहे, पण एखादा रोग झाला तर आपण जाणून घेतलं होतं की तो रोग ठरवतो आपण काय खाणार, काय गोष्टी करणार. जसा डायबिटीस होतो एखाद्याला, तर तेव्हा काळजी घ्यावी लागते, खाण्यापिण्याची काही त्याला पथ्य पाळावी लागतात, व्यायाम करावा लागतो. आणि तसं केलं नाही तर सर्व शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. म्हणजे रोग झाला तर त्याचा प्रभाव सर्वत्र दिसून येतो शरीरावर. तसंच आपला जीवात्मा जेव्हा प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांच्या प्रभावामध्ये तो अडकतो. आणि या गुणांचा प्रभाव आपली श्रद्धा, अन्न, यज्ञ, तपस्या, दान इत्यादी विविध पैलूंवरती दिसून येतो. तसंच आजच्या अध्यायामध्ये ओम तत्सतचा अर्थही आपण समजून घेणार आहोत.
हरे कृष्ण. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? आता अर्जुनाचा प्रश्न आहे. अध्यायाची सुरुवात अर्जुनाने केलेली आहे आणि तो कृष्णांना इथे प्रश्न विचारतोय. आता 16व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकात कृष्णांनी शास्त्रविधींचं महत्व सांगितलं आणि इथे अर्जुन काय प्रश्न विचारतोय की शास्त्रविधींचे जे पालन करीत नाही त्यांची स्थिती कोणती असते? बघा, 4थ्या अध्यायामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे, कृष्णांनी आपल्याला श्रद्धेचं महत्व सांगितलंय की श्रद्धावान मनुष्य ज्ञानाची प्राप्ती करू शकतो. आता ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहेत, म्हणजे श्रद्धेचं महत्व अर्जुनाला समजलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्येच अर्जुनाने हे ज्ञान कृष्णांकडून घेतलेलं आहे. पण जो कृष्णांवरती श्रद्धा ठेवीत नाही त्याचं पुढे काय होतं, हा अर्जुनाचा आजचा प्रश्न आहे. आता श्रद्धा ही बघा ही असतेच, कोणा ना कोणावर तरी असते. म्हणजे ती कृष्णांवर असते किंवा कोणाची आई वडिलांवर असेल, आपल्या कोणाची काही इतर व्यक्तींवरती असते. मग ही श्रद्धा कोणावर आहे हे बदलत राहतं. हे कशावरती ठरतं? तर प्रकृतीचे 3 गुण हे ठरवतात. या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या प्रभावामुळे एक प्रकारचा स्वभाव माणसाला प्राप्त होतो. आता सात्विक असेल तर तो राजसिक असेल किंवा तो तामसिक असेल. पण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचं जेव्हा मार्गदर्शन आपण घेतो, भक्तांचा संग करतो, तर तामसिक आणि राजसिक स्वभाव बदलून सात्विक स्वभाव होऊ शकतो. या तिन्ही गुणामधील श्रद्धा परिपूर्ण नसते. आपण या 3 गुणांच्या पलीकडे विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होण्यास आपल्याला कृष्ण सांगतात बघा. तर हे शक्य कसं आहे? तर भक्ती सेवा करून आपल्याला या 3 गुणांना पार पाडणं शक्य आहे, असंही आपण जाणून घेतलेलं आहे. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच, त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. श्री भगवान म्हणाले, देहधारी जीवांनी प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशा 3 प्रकारची असते. याविषयी आता माझ्याकडून ऐक. या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की जीव प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कात आल्याने त्या गुणांच्या प्रभावाने त्याला विशिष्ट स्वभाव प्राप्त होतो. म्हणजे ज्यांनी भगवंतांची शरण घेतली नाही ते 3 गुण पार करू शकत नाही. त्यांची श्रद्धा या 3 गुणांनी मिश्रित असते. जसं आता आपल्या चष्म्याला आपण लाल काच लावली तर आपल्याला सगळ्या गोष्टी आता तशाच दिसू लागतील त्या रंगाच्या. पण काचा जर का नेहमीच्याच असतील तर सर्व काही स्पष्ट असं आहे तसंच दिसेल. तसंच भगवंतांवरती श्रद्धा नसेल तर आपण 3 गुणांमुळे प्रभावित होतो आणि आपली श्रद्धाही त्याप्रमाणे प्रभावित होते. आपण पुढे बघूया. 3रा. आता इथे कृष्णांनी आपल्याला काय सांगितलंय की गुणांच्या प्रभावाखाली माणसाची श्रद्धा सात्विक, राजसिक किंवा तामसिक असते. आणि जशी आता ज्याची श्रद्धा असते तशाच माणसांचा तो संग करतो म्हणजे तशा लोकांना तो भेटतो, त्यांच्याबरोबर संपर्क त्याचा जास्त असतो. आता इथे समजून घेऊया, प्रत्येक जीव मूलतः भगवंतांचाच अंश आहे. आणि आपण 15व्या अध्यायात शिकलोय बघा, ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना. पण जीवाला जेव्हा भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधांचं विस्मरण होतं तेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन बद्ध होतो, प्रकृतीच्या गुणांचा संग करतो आणि तसा तसा स्वभाव त्याला प्राप्त होतो. पण जो विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित आहे तो या 3 गुणांच्या वरती असल्याने त्याच्यावर मात्र त्रिगुणात्मक प्रकृतीचा प्रभाव पडू शकत नाही. इथे लक्षात घेऊया की रजोगुणी आणि तमोगुणी प्रमाणित गुरूंचा आश्रय घेतल्यानंतर आपल्या आचरणात जर का बदल घडवून आणतील तर त्यांची प्रगती सत्वगुणापर्यंत होऊ शकते. पण कोणी प्रमाणित आध्यात्मिक गुरुच हे कार्य करू शकतात. कृष्णांनी सर्वांच्यासाठी गुरु, साधू आणि शास्त्र हा मार्ग सांगितलेला आहे. तर त्यामुळे रजोगुणी आणि तमोगुणी पण हा मार्ग घेऊन सत्वगुणापर्यंत वाटचाल करू शकतात. म्हणजे रजोगुणी व तमोगुणी व्यक्तींना निराश होण्याचं कारण नाहीये. कृष्णांनी इथे मार्ग सांगितलेला आहे. रजोगुणी आणि तमोगुणात अडकून राहणं गरजेचं नाहीये. आपल्या योग्य प्रयत्नांनी त्या सत्वगुणापर्यंत पोहोचू शकतात. तर या रजोगुणी आणि तमोगुणींना प्रोत्साहन देणारा असा हा श्लोक आहे. तर रजोगुणी कसा आहे बघा, असंख्य इच्छा तो करतो,
आणि तो पूर्ण करण्याची त्याची नेहमी धडपड असते. त्याच्यासाठी तो अगदी खटाटोप करतो असं म्हणूया. सतत प्रयत्न करत असतो इच्छा पूर्ण करण्याच्या. इच्छा पूर्ण झाल्या तर तो सुखी असतो, नाही तर तो दुःखी असतो. तमोगुणी कसा आहे? अज्ञानातच आहे. आळस, निद्रा, प्रमाद. आणि आपण सत्वगुणी जाणून घेतला होता की ज्ञान 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 असतं त्याला, त्यामुळे तो पापकर्म इत्यादी करत नाही, त्यामुळे परिणामतः तो सुखी असतो, जीवनामध्ये आनंद उपभोगत असतो. पण कृष्ण भक्तीचा खरा आनंद त्याच्याकडे नसतो. तर जेव्हा सत्वगुणी व्यक्ती प्रयत्न करतो तेव्हा त्याला समजतं की शाश्वत आनंद कृष्ण भक्तीमध्ये आहे, आणि तेव्हा तो भगवत सेवेमध्ये जोडून घेतो आणि हळूहळू विशुद्ध सत्वगुणाकडे प्रगती करू शकतो. हरे कृष्ण. यजन्ते सात्विका देवान् यक्ष राक्षसी राजसा प्रेतान् भूतगणांच अन्ये यजन्ते तामसा जना. म्हणजे आपण इथे काय समजून घेतलं की जो कृष्ण भावना भावित आहे, म्हणजे ज्याची श्रद्धा कृष्णांवर आहे, पण जो कृष्ण भावना भावित कसा आहे की ज्याची श्रद्धा कृष्णांवरती आहे, पण इथे ज्याची आता कृष्ण भावना भावित नाही, ज्याची श्रद्धा कृष्णांवरती नाही, तो कसा आपण समजून घेतला? प्रकृतीच्या 3 गुणांनी तो प्रभावित होतो, त्यांच्या मायेच्या प्रभावाखाली आहे. आता असा व्यक्ती काय करतो? तर हे आपल्याला उदाहरणांनी इथे सांगितलंय बघा. तर तो सत्वगुणामध्ये असेल तर तो देवदेवतांची उपासना करतो. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र, सूर्य इत्यादी देवतांची तो उपासना करतो. आणि ही कशी एका विशिष्ट हेतूने केली जाते सत्वगुणी व्यक्ती द्वारे. रजोगुणी व्यक्ती आहे, संपत्ती, बल आणि सत्ता ही त्याला खूप पाहिजे, हवी असते म्हणजे. तर मग असा व्यक्ती एखाद्या शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानून त्याचीच पूजा करू शकतो. आता दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असं म्हटलं होतं की कलकत्त्यामध्ये एक मनुष्य होता जो हिटलरची पूजा करत असे. तर या महायुद्धाच्या दरम्यान त्या माणसाने काळा बाजार करून खूप धन अर्जित केलेलं होतं. तसंच तमोगुणी कसा आहे? अज्ञानी आहे, आणि लोक भूतप्रेतांची असे लोक भूतप्रेतांची उपासना करतात. आता काही खेड्यामध्ये बघा, लोक कुठल्या झाडावरती भूत आहे असं मानून त्या झाडाची पूजा इत्यादी करतात, बळी वगैरे पण अर्पण करतात, असंही आपण ऐकलेलं असतं. तर म्हणजे ज्या मनुष्य जर का कृष्ण भावना भावित नसेल तर तो 3 गुणांच्या प्रभावाखाली असतो, आणि त्याप्रमाणे त्याच्या श्रद्धेवरही त्याचा परिणाम होतो. हरे कृष्ण. जे लोक दंभ आणि अहंकाराने प्रवृत्त होऊन शास्त्र संमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना तसेच अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात, त्यांना असुर म्हटले जाते. आता इथे परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात असं म्हटलेलं आहे. आता हृदयामध्ये स्थित परमात्म्याला अशा कठोर अज्ञानामुळे केलेल्या तपस्यामधून दुःखच होतं. तुम्ही ते चित्रामध्ये बघू शकत असाल. कोणी आपलं डोकं मातीमध्ये पुरलेलं आहे, कोणी अजून अशा ज्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या नाहीये तशा तपस्या ते करत आहेत. तर जेव्हा जीवासाठी एवढा सोपा सरळ भक्ती मार्ग कृष्णांनी सांगितलेला आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढं अर्पण करून भगवंतांना नमस्कार करून हरिनामाचं कीर्तन करून आपल्याला जे मिळू शकतं, हे न समजता हे लोक काय काय उग्र तपस्या करतात. भस्मासुराची तपस्या हे पण एक असंच उदाहरण आहे. केदारनाथ मध्ये जाऊन हा तपस्या करत होता, आणि शंकर प्रसन्न व्हावे यासाठी त्याने आपल्या मांडीचं मांस काढून अग्नीला अर्पण करत होता. तर ही सर्व अयोग्य प्रकारे शास्त्रांच्या अनुसार केलेली तपस्या नाहीये. तसंच काही राजकीय उद्देशाने पण लोक अशी प्रकारची उपोषणं वगैरे करताना दिसतात. काहींना वेगळं राज्य पाहिजे असतं, काहींच्या वेगळ्या वेगळ्या मागण्या असतात. तर हे सर्व शास्त्राला अनुसरून नाहीये, आणि या गोष्टी शास्त्रांच्या विरुद्ध असल्यामुळे आता आपण 16व्या अध्यायामध्ये शिकलोय की असुर कसे आहेत, भगवंतांच्या विधिविधानांचं पालन करत नाहीत, आणि पुढे त्याचा काय होतो? नीच योनीमध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो. केवळ प्रमाणित अध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आचरणामध्ये बदल घडवून आणले तरच त्यांच्या सुधारण्याची आशा असते. पण हे दुर्लभच असतं. आता आत्ताच्या काळामध्ये असुर म्हणजे ज्यांना अमर्याद इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, जे सत्ता संपत्तीचा खूप भोग करायचं त्यांची इच्छा आहे, त्यांना क्रोधी असतात, ते हे असे समजूया आजकालच्या काळामधले.
तर आसुरी लोक कसे उग्र तप करत असतात आणि हे करण्यामागे त्यांचं कारण काय असतं तर काम. काम म्हणजे काय? काम तृप्त करण्याच्या इच्छेने, काम म्हणजे असंख्य इच्छा आणि हे तृप्त करण्याच्या इच्छेने हा तप ते करत असतात. जे शास्त्रात सांगितलेलं नाहीये अशा पद्धतीने करतात आणि अभिमान, अहंकार, वासना, आसक्ती यामुळे ते अतिशय कठोर अशी तपस्या करतात. आता 16व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की असुरांचे गुण आहेत दंभ, दर्प, अभिमान, अहंकार, कठोरता आणि अज्ञान. हिरण्यकश्यपू हे असंच एक उदाहरण आहे बघा. खूप खडतर तपस्या त्यानेही केली होती. पण असुरांना या तपस्या करण्यामागचा हेतू भगवंतांना प्रसन्न करणं हा नसून भगवंतांची जी ऐश्वर्य आहेत म्हणजे जी संपत्ती आहे, सामर्थ्य आहे हे त्यांना हवं असतं. प्रत्यक्ष भगवंत त्यांना नको असतात. तर हिरण्यकश्यपूलाही तिन्ही लोकांचं स्वामी बनायचं होतं. सर्वांनी मला सर्वश्रेष्ठ मानावं, माझी पूजा पूजा करावी असा त्याचा हेतू होता. या स्वार्थी हेतूने तो तपश्चर्या करत होता. आपण 6वा 7वा भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते. तसेच यज्ञ, तप व दानही 3 प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद माझ्याकडून ऐक. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख, प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर करणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी, रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजसी माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. आता 1 मिनिट जरा. आता आपण आहाराबद्दल या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. प्रकृतीचे 3 गुण कसा परिणाम करतात बघूया आता आपल्यावरती. तर या गुणांनी आपला स्वभाव ठरतो आपण म्हटलं आणि या गुणानुसार खाण्यापिण्याच्या आपल्या आवडीनिवडी पण ठरतात. आपण मगाशी वाचलं की प्रकृतीचे 3 गुण केवळ श्रद्धाच नाही तर आहार, यज्ञ, तप, दान इत्यादी जीवनाच्या विविध पैलूंवरती प्रभाव टाकतात. आणि आता पुढच्या 18व्या अध्यायामध्ये कृष्ण अजून खोलवर आपल्याला याबद्दल सांगतील की ह्या प्रकृतीच्या 3 गुणांनी आपलं कर्म, मन, बुद्धी, निर्णय, सुख या सर्वांवर कसा परिणाम होतो. इथे आपण स्थूल गोष्टींवरती कसा परिणाम होतो या 3 गुणांचा हे बघत आहोत. पुढच्या अध्यायामध्ये अधिक सूक्ष्मतेने ह्याबद्दल कृष्णांनी ज्ञान दिलेलं आहे. तर बघा आपल्या सर्वांच्या पैकी म्हणजे आपल्याला काही विशिष्ट पदार्थ खायला आवडतात प्रत्येकाला. तर ही आवड या 3 गुणांच्या प्रभावामुळे आहे. आता हा श्लोक वाचल्यावरती आपल्याला समजतं की जसे आपण अन्न खातो ना तसं आपलं मन बनतं म्हणजे विचार तयार होतात. मनाचा शरीरावरती निश्चित परिणाम होत असतो. सात्विक आहाराचं महत्व आपल्याला माहिती आहे. तर सात्विक आहार कसा आहे आयुर्वर्धक असतो, चित्तशुद्धी होते त्याने. श्लोक आहे बघा एक, आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुव स्मृती. म्हणजे शाकाहार तर असायलाच हवा पण कृष्णांना अर्पण करून प्रसादच आपण खायला पाहिजे, ज्याने मन इंद्रिय शांत राहतील आणि आपण भगवत भक्तीवरती लक्ष पुरवू शकू. आता इथे समजून घेऊया की जे चित्त शांत असेल तर जे शांत चित्त असतात बघा आपल्याला लक्षात येतं तर असे लोकांचा आहारही तसाच असतो, सात्विक असतो. अन्नाचे म्हटलं ना 3 उद्देश आहेत की कसं आहे त्या अन्नाने आपल्याला आयुर प्रदान केली पाहिजे, आपल्या जीवनाला शुद्ध बनवलं पाहिजे, शरीराला बळ दिलं पाहिजे. आता बळ असेल तेव्हा आपली तब्येत कशी चांगली राहील, आपण निरोगी राहू, शरीर सुदृढ राहील आपलं. आता आपण सर्व शरीर नसून आत्मा आहोत या स्तरावर आपल्यापैकी कोणीच नाहीये. तर त्यामुळे आपलं शुद्धीकरण झालेलं नसल्यामुळे आपण ह्या स्तरावरती आहोत. तर त्यामुळे शरीराचं स्वास्थ्य जे आहे ना ते आपल्याला जपलं पाहिजे, जे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जायला सहायता करेल. सात्विक अन्न ते सुद्धा ताजं, साधं, स्वादिष्ट, पचायला हलकं, ज्याने आता शक्ती तर आपल्याला मिळेलच पण बुद्धीही कुशाग्र होते, दीर्घायू मिळते, जीवनाची एक क्वालिटी चांगली राहते. आता सात्विक आहार कसा आहे रसयुक्त आहे, स्निग्ध, पौष्टिक अशा प्रकारचा हा आहार आहे.
आता रजोगुणी व्यक्ती कसा करतो? तेलकट, मसालेदार, तिखट असे पदार्थ त्याला खायला आवडतात. फास्ट फूड म्हणजे बटाटे वडे, पावभाजी, पिझ्झा, बर्गर असं अन्न पदार्थ खाण्याची त्याला खूप आवड असते. साधं जेवण जेवायची वेळ आली तर हे लोक बेचव म्हणून अन्नाला नावं ठेवतात. पापड, लोणची, सांडगे, चटण्या हे त्यांना खायला खूप आवडतं. रजोगुणी आहार इंद्रियांना विचलित करतो. असं अन्न खाताना पण त्रास होतो. खूप तिखट अन्न असेल तर आपल्या जिभेला त्रास होतो, पण तरीही ते खातात. पोटात जाऊनही हे अन्न त्रास देतं आणि शरीराबाहेर टाकतानाही त्रास होतो. म्हणजे अशा अन्नाने व्याधी उत्पन्न होतात. जसं जसं शरीर वृद्ध होत जातं तर रजोगुणी आहार असेल तर त्या समस्या अधिकच जास्त होतात. रजोगुणी आणि तमोगुणी आहार केवळ शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम घडवतो. आणि असा आहार घेतल्याने रजोगुणात आणि तमोगुणात अधिकच वाढ होते. नको त्या गोष्टी करण्याची प्रवृत्ती वाढते. आहार कोणता आणि तो किती प्रमाणात घ्यायचा ह्याला पण महत्व आहे. म्हणजे जिभेला काय आवडतं पेक्षा शरीराला काय आवश्यक आहे हे ठरवून आहाराचं सेवन करावं असं सांगितलं जातं बघा. रजोगुणी आणि तमोगुणी आहाराने या गुणांमध्ये वाढच होते हे आपण बघतो. आता सर्वत्र आपण बघतोच आहे रजोगुणाने सगळेजण प्रभावित आहेत, असमाधानी आहेत, भोगवृत्ती वाढलेली आहे, सतत पैसे कमावण्याची धडपड, महत्प्रयास, म्हणजे जणू शांत बसणं ह्यांना जमतच नाही. मनही शांत नाही आणि सतत तेच विचार ह्यांचे. तर त्यामुळे मी कोण आहे, भगवंत कोण आहेत हा विचार तर येणंच अशक्य. आता ज्याचं मन शांत आहे तोच प्रगती करू शकतो. आणि मन शांत ठेवण्यासाठी आपण इंद्रियांनी काय ग्रहण करतो हे खूप महत्वाचं आहे. काळजीपूर्वक हे आपल्याला तपासून बघायला हवं. आता जेव्हा मी लहान मुलांची बॅच घेत असे त्याच्यामध्ये एक स्लाइड होती, गुड इन आणि गुड आउट आणि गार्बेज इन अँड गार्बेज आउट. गुड इन गुड आउटचं म्हणणं काय आहे, म्हणजे ते काय समजून घ्यायचं, डोळ्यांनी आपण काय बघतो, कानांनी काय ऐकतो, जिभेने काय खातो, हे सर्व महत्वाचं आहे. काय गोष्टी आपण ग्रहण करतो, म्हणजे आपण जर का चांगल्या गोष्टी ग्रहण केल्या तर चांगल्याच गोष्टी आपण परत देऊ शकू. आपण अयोग्य गोष्टी ग्रहण केल्या तर अयोग्य गोष्टीच आपण देणार. तर रोज आता नवीन नवीन साडी नेसली तर आनंद मिळणार नाही, किंवा रोज एखादं पक्वान्न बनवून जरी खाल्लं तरी आनंद मिळणार नाही, कारण तो आनंद कसा आहे, तात्पुरता आहे. गुलाबजाम बघा, जिभेवर असेपर्यंतच आनंद आहे, पोटात गेला की संपलं. आणि अधिक सेवन केलं तर त्रासच होतो पोटाला, तो वेगळीच गोष्ट आहे. तर हा विवेक असायला हवा. म्हणजे घरात राहणाऱ्या गृहिणी बरेचदा वेळ जात नाही, करमत नाही म्हणून काहीतरी सारखं तोंडात टाकत राहतात आणि मग वजन वाढण्याची समस्या उभी राहते. आणि तसंच घरात असणाऱ्या व्यक्तीला काही चिंता असतील तर ती व्यक्ती अधिक खाते असंही दिसतं. ते सर्व मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे हे सगळं. तर त्यामुळे गरजेपेक्षा अधिक आहार घेतल्याने आळस येतो आणि मनावर व बुद्धीवर विपरीत परिणाम होतो. रजोगुणी व्यक्तीला तिखट, मसालेदार, तेलकट, खारट, कोरडे पदार्थ आवडतात असं सांगितलेलं आहे. हे पदार्थ कसे जिभेला खूप बरे वाटतात, पण पोटामध्ये व्याधी उत्पन्न करतात. ऍसिडिटी इत्यादीचा त्रास रजोगुणी आहार घेतल्याने होतो. आता तमोगुणी तमोगुणी कसं आहे, शिळं, नासलेलं, दुर्गंधीयुक्त, बेचव असे सर्व अन्नपदार्थ त्याला आवडीने तो खात असतो. मद्य आहे, मांसाहार आहे, कोणाचं उष्ट आहे, असं अन्न सर्व तामसिक असतं आणि हे अन्न खाल्ल्याने रोग पसरतात. आता सात्विक लोक अशा अन्नाकडे अजिबात आकर्षिले जात नाही, त्यांना किळस येते, पण तमोगुणी मात्र असं अन्न मिटक्या मारत खात असतो. आणि अन्न शिजवून, असं म्हटलं जातं की अन्न शिजवून 3 तासामध्ये आपण खाल्लं नाही तर त्याचा गुण तामसिक होतो. पण जेव्हा आपण मन लावून कृष्णांसाठी अन्न तयार करतो, त्यांना अर्पण करतो आणि मग प्रसाद खातो, तर त्या अन्नाचा दोष निघून जातो. आणि असं अन्न जो प्रसाद आहे आता, तो संध्याकाळी जरी आपण खाल्ला तरी तो सात्विकच मानला जातो. भगवत प्रसाद ग्रहण केल्याने मेंदूच्या पेशी उत्तम रीतीने कार्य करतात. सूक्ष्म विचार करण्याची शक्ती येते, मन शांत होतं. शांत मनाने आपण मी कोण आहे, भगवंत कोण आहेत असा विचार करू शकतो. त्यामुळे भगवत प्रसाद हे उत्तम भोजन मानण्यात आलेलं आहे. आपण पुढचा श्लोक बघू. 11वा. हरे कृष्ण. फळांची आकांक्षा न करणारे पुरुष आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक होय. आता 3 गुणांचा प्रभाव यज्ञावर कसा पडतो हे कृष्ण सांगतात.
फळाची अपेक्षा न ठेवता जेव्हा यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ असं म्हटलेलं आहे. सात्विक यज्ञ शास्त्राला अनुसरून केला जातो, कर्तव्य समजून कुठल्याही भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केला जातो. आता भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायातला 25वा श्लोक होता, त्याच्यामध्ये कृष्ण म्हणालेले होते की यज्ञानाम जप यज्ञोस्मी. म्हणजे काय की यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे. कृष्णांनी आपल्याला सांगितलं कलियुगासाठी नामजप हा यज्ञ कर्म सांगितलेला, युगधर्म म्हटला गेलेला आहे. पण शास्त्रात न सांगितलेला मार्ग, त्याने जर का अशा मार्गाने यज्ञ केला गेला तर तो जसं ध्यान करणे हा आहे, कलियुगासाठी ध्यान करणं हा मार्ग नाहीये, तर त्यामुळे तो सात्विक यज्ञ समजला जाणार नाही. पण जप करत असताना आता भौतिक लाभासाठी जप करू नये, म्हणजे माझ्यावरती आलेलं संकट कृष्णा तुम्ही दूर करा असा हेतू ठेवून केलेला जप हाही सात्विक यज्ञ होत नाही. तर या श्लोकामध्ये इथे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत की शास्त्राला अनुसरून आणि कर्तव्य म्हणून केला जावा, ते सात्विक यज्ञ आहे. आता होम हवन बरेच लोक करतात, पण तेही जर का लाभाच्या हेतूने केलेलं असेल तर तो सात्विक यज्ञ म्हणता येणार नाही. 12वा. परंतु हे भरतश्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभाप्रित्यर्थ जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. राजसिक यज्ञ कोण करतात? तर ज्यांच्या मनामध्ये खूप कामना आहेत, असंख्य इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते यज्ञ करतात. काहींना मृत्यूनंतर उच्च ग्रहाची प्राप्ती करण्याची इच्छा असते, मृत्यूनंतर स्वर्गलोक प्राप्त व्हावा यासाठी यज्ञ केला जातो, तो राजसिक यज्ञ होतो. राजसिक यज्ञ करणाऱ्यांचा हेतू असतो की आमचं मोठं नाव व्हावं, आमची प्रसिद्धी व्हावी, आमच्या ऐश्वर्याची सर्वत्र चर्चा व्हावी, एवढा दानी म्हणून मला सर्वजण ओळखतील, अशा प्रकारच्या इच्छा त्यांच्या असतात, तेव्हा हा राजसिक यज्ञ होतो. शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक असतो. आता तामसिक यज्ञाबद्दल इथे या श्लोकात सांगितलेलं आहे. शास्त्राला न मानता स्वतःच्या मनाला वाटेल तसा केलेला हा यज्ञ असतो. आता हल्लीच्या काळातलं उदाहरण म्हणजे गणेशोत्सव, दुर्गा पूजा इत्यादी उत्सव साजरे करायला आपण वर्गणी देतो आणि या वर्गणीचा वापर करून मंडप बांधला जातो, सजावट वगैरे असते, पण जोरात लाऊड म्युझिक वगैरे, पण त्यात सिनेमाची गाणी किंवा कलाकार बोलवून काही प्रोग्राम्सचं आयोजन केलं जातं. बहुतेक ठिकाणी हे असंच चित्र दिसतं. अगदी काहीच ठिकाणी अथर्वशीर्षाचं पठण केलं जातं, अन्नदान केलं जातं. तर हे जे आधी मी वर्णन सांगितलं हे असा जो आहे यज्ञ तो तामसिक यज्ञ झाला. तर श्रीला प्रभुपाद म्हणत असत की कुठलंही कार्य असो ते भगवंतांचं कीर्तन व्हायला हवं, भक्तांना प्रसाद वाटला जावा, आणि असं जर होत नसेल तर ते शास्त्राला अनुसरून नाहीये. आता इथे चित्रामध्ये जी आहे ती भौमासुराची कथा आहे. आपण माहिती आहे आपल्याला की तपस्येसाठी केदारनाथला गेला होता आणि जे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव अर्पण करून शंकरांना प्रसन्न करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. तर कुठेही शास्त्रात अशी अग्नीला आपल्या मांसाची आहुती देण्याबद्दल सांगितलेलं नाहीये. तसंच दुसऱ्यांच्या अहित करण्यासाठी केलेला यज्ञ पण तामसिकच म्हटला गेलेला आहे. 14वा. हरे कृष्ण. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शरीरम तप उच्यते. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि माता पित्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे, तसेच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले आहे. आता तप बद्दल कृष्ण सांगतायत या श्लोकामध्ये. तप म्हणजे काय? तापणे किंवा तप्त होणे. म्हणजे या शब्दापासून आलेला हा शब्द आहे. तर तप्त होणे हा अग्नीचा गुणधर्म आहे. जेव्हा कुठलीही गोष्ट अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा ती तप्त होते. आता सोनं जसं खाणीमध्ये मिळतं तेव्हा त्याच्यामध्ये अनेक अशुद्धता असतात, त्यामुळे ते चकाकत नाही. पण सोन्यावरती जेव्हा शुद्धतेच्या प्रक्रियामधून ते बाहेर येतं त्या अशुद्धता निघून जातात. आता बहुतेक धातू हे शुद्धीकरणासाठी त्यांना अतिउच्च तापमानाच्या भट्टीचा वापर होतो, तेव्हा ते अशुद्धता अशा तापमानामुळे ती जळून तरी जाते किंवा त्या धातूपासून ती वेगळी काढली जाते.
आणि अशुद्धता दूर झाल्याने सोन्याला बघा आता एक चमक किंवा झळाळी प्राप्त होते. तसंच आपल्यामध्ये अनेक अशुद्धता असतात, अनर्थ असतात. प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाने आपलंही चित्त दूषित असतं. तर जेव्हा तप केला जातो, तेव्हा या अशुद्धता आपल्या हृदयातून दूर होतात, ज्याला अनर्थ निवृत्ती म्हणतात. आणि ही सगळ्यात अवघड आणि वेळ घेणारी भक्तीमधली पायरी आहे. आपण भक्ती मार्गातल्या 9 पायऱ्या जाणून घेतल्या आहेत. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. तर जोपर्यंत अनर्थ आहे तोपर्यंत नामाची गोडी आपण चाखू शकत नाही. तर जप करताना मन आपलं भटकतं म्हणतात तसं, किंवा अनेक विचार येतात, लक्ष लागत नाही जप करताना, कारण अनर्थ निवृत्ती झालेली नसते. तर आता तप हे 3 प्रकारचे असतात. कायिक म्हणजे एकच मिनिट. हा, हरे कृष्ण. तर तप हे 3 प्रकारचे असतात. कायिक म्हणजे शारीरिक, वाचिक म्हणजे वाणीने केलेले, आणि मानसिक म्हणजे मनाने केलेले. तर सत्वगुणातील व्यक्ती भगवंत, ब्राह्मण, गुरु, ज्ञानींना वंदन करतो, त्यांचा आदर करतो, मात्या पित्याची सेवा करतो, अहिंसा पाळतो, तो शरीराने अंतर्बाह्य शुचिता ठेवतो. त्याचं आचरण साधं सरळ असतं, तो विवाहाच्या बाहेर संबंध ठेवत नाही. ही झाली शरीराची तपस्या. आता शारीरिक तपस्या जेव्हा सत्वगुणी करतो, तेव्हा तो आपल्या शरीराचा वापर गुरूंच्या सेवेसाठी करतो, मंदिरात जाऊन सेवा करतो. म्हणजे शरीर हे एक माध्यम आहे, ज्याचा वापर करून आपण आत्म्याला त्याच्या मूळ स्थानी भगवत धामापर्यंत पोचवू शकतो. म्हणून शरीर निरोगी ठेवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तब्येत चांगली असेल तर आपण भक्ती करू शकतो. तसं जप आणि सेवा यालाही महत्व आहे. तर अशा प्रकारे जेव्हा शरीराचा वापर होतो तेव्हा त्याला तप म्हणतात. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया, आपल्याला वाणीचा तप सांगितलेला आहे. हरे कृष्ण. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितं च यत् स्वाध्याय अभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. सत्य, प्रिय, हितकारक तथा इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपठण करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. या श्लोकामध्ये वाचिक म्हणजे वाणीच्या तपाबद्दल कृष्ण सांगतात. आपण नेहमी मधुर वाणीचा वापर केला पाहिजे. आता दुसऱ्याला बोचेल, दुसऱ्याचं मन क्षुब्ध होईल अशा शब्दांचा वापर आपण करू नये. ही झाली पहिली पायरी. मग दुसरी पायरी म्हणजे काय? आपण वाणीने नेहमी सत्य बोलायला पाहिजे. सत्य बोलताना ते दुसऱ्याला न दुखवता बोलता यावं आपल्याला. म्हणजे सत्य सांगायचं आहे आणि ते कटू आहे, तर ते सांगताना काळजी घेतली पाहिजे. प्रथम ते सांगताना माणसाने त्या माणसातले चांगले गुण सांगावेत, मग त्याला सत्य सांगावं. मग परत त्याची थोडीशी स्तुती करावी. म्हणजे नम्रपणे, हळूवारपणे, दुसऱ्याला दुःख होणार नाही अशा प्रकारे ते सत्य मांडावं. जसं आता लहान मुलांना आपण कडू औषध देतो, तर मधाचं बोट लावून ते देतो, तसंच काळजीपूर्वक सत्य सांगता येतं. म्हणजे एखाद्यामधला अवगुण त्याला सांगताना जेव्हा आपला हेतू त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी, त्याच्या भल्यासाठी आपण हे सांगतो, तेव्हा तो दुखावला जाणार नाही ही काळजी आपल्याला घ्यावी लागते. तेव्हाच त्यातला अवगुण तो समजून घेईल आणि योग्य तो बदल आपल्यामध्ये करून आणेल. आता ते अवगुण तो दूरही करू शकेल तशा प्रकारे. तिसरी पायरी वाणीच्या तपाची, ती म्हणजे वाणीने काय करायचं. तर भगवद्गीता, श्रीमद भागवतमचे श्लोक म्हणायचे, कृष्णांची कथा सांगायची, जप करायचा. तसंच शास्त्रांचा अभ्यास करून त्यानुसारच बोललं पाहिजे. तर इथे कृष्ण सांगतात की वाणी कशी असावी, सत्यम प्रियम हितम असावी. आता एक महात्मा म्हणत असत की जिभेने हरिनाम घेतले नाही तर तो एक मांसाचा तुकडाच असल्यासारखा आहे. आता जसं स्त्रिया कानामध्ये, गळ्यामध्ये आभूषण घालतात, तसं जिभेचं आभूषण हे हरिनाम आहे. तर ज्या जिभेने हरिनाम घेत नाही, ज्याने भक्तांचा संग केला नाही आणि त्यांच्या वाणीत गोडवाही नसेल आणि तो सत्यही बोलणार नाही ना, त्याची वाणी हितकारी असेल. तर इथे लक्षात घेऊया, सत्यम प्रियम हितम म्हणजे दुसऱ्याचं मन जिंकणारी आपली वाणी हवी.
पुढचा बघूया 16वा श्लोक. हरे कृष्ण. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत. इथे या श्लोकात मानसिक तपस्येबद्दल सांगितलेलं आहे. शारीरिक तपापेक्षा सूक्ष्म वाणीचा तप म्हणून तो श्रेष्ठ, वाणीच्या तपाहून सूक्ष्म म्हणून अधिक श्रेष्ठ असा मानसिक तप आहे. मन जर संयमित असेल तर मानसिक तप सहज केला जातो आणि वाणीचा आणि शरीराचा तपही सहज केला जातो. कारण मन नियंत्रणामध्ये आहे. म्हणजे मन नियंत्रणात म्हणजे इंद्रिय तृप्तीपासून ते दूर आहे. तर समाधान, सरळपणा, आत्मसंयम हे मानसिक तपाची फळ आहेत. तर जेव्हा आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो काया वाचा मनसा, तेव्हा कृष्ण भावना भावित जीवन आपण जगतो, तेव्हा हे मनाचे जे अलंकार आहेत ना ते आपल्याला सर्व प्राप्त होतात. जणू कृष्णच आपल्याला हे भेट स्वरूपात देतात. तर त्यामुळे शरीर, वाणी आणि मन याद्वारे आपण जो तपस्या करणारा जो आहे हा सत्वगुणी असा सांगितलेला आहे. आता इथे चित्रामध्ये ना शुकदेव गोस्वामी आणि व्यासदेव यांची गोष्ट आहे. तर शुकदेव गोस्वामी आपल्या आईच्या गर्भामध्ये 16 वर्ष राहतात आणि ते बाहेर यायला तयार नसतात. त्यांनी गतजन्मामध्ये श्रीमद भागवतमचं श्रवण केलेलं होतं, जिथे त्यांना ज्ञान होतं की जन्माला आल्यावरती प्रकृतीचे 3 गुण बद्ध करतात. त्यामुळे ते बाहेर यायला तयार नसतात आईच्या पोटातून. पण पिता व्यासदेव कृष्णांना विनंती करतात, कारण आता मातेला त्रास होऊ लागलेला असतो आणि कृष्ण विनंती ऐकून येतात आणि शुकदेव गोस्वामींना समजावून सांगतात, त्यांना आश्वासन देतात की प्रकृतीचे 3 गुण तुमच्यावरती प्रभाव टाकणार नाहीत. तर त्यावेळेला मग ते आईच्या पोटातून बाहेर येतात कृष्णांनी खात्री दिल्यावर. आणि क्षणभरही घरी थांबत नाहीत, मात्या पित्याचा चेहराही ते बघत नाहीत, ते घराच्या बाहेर पडतात. घर सोडून जाताना त्यांना एक रस्त्यामध्ये सरोवर लागतं, तर तिथे काही स्त्रिया स्नान करत असतात. तर स्त्रियांना म्हणजे शुकदेव गोस्वामींना तिथून जाताना या सर्व स्त्रिया बघतात. पण शुकदेव गोस्वामी कसे आहेत, आत्मसाक्षात्कारी आहेत. तर त्यामुळे या स्त्रियांच्या मनामध्ये आणि त्यांच्या म्हणजे शुकदेव गोस्वामींच्या मनामध्ये काहीही वाईट भाव नाही हे स्त्रियांना समजून येतं. आणि पण त्यानंतर त्यांच्या पाठीमागेच लगेच त्यांचे पिता बघत येतात की हे शुकदेव गोस्वामी आता कुठे गेले, त्यांना शोधतही येतात. पण व्यासदेव तिथे आल्यावरती स्त्रिया लगेच आपली वस्त्र ओढून घेतात. आता व्यासदेव खरं तर वृद्ध होते, पण तरीही ते गृहस्थाश्रमात असल्यामुळे गृहस्थाश्रमामध्ये काही नियमांचं पालन केलं जातं. तर हे संयमाचं महत्व आपल्याला इथे समजून येतं त्याद्वारे. आता 17वा श्लोक आहे. हरे कृष्ण. श्रद्धया परया तप्तं तप त्रिविधं नरै अफल आकांक्षिभिः वृत्तै सात्विकं परिचक्षते. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या आणि केवळ परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तापाला सात्विक तप असे म्हणतात. इथे सात्विक तपाबद्दल सांगितले. सात्विक तप म्हणजे परमेश्वराच्या आनंदासाठी कर्तव्य समजून आणि भौतिक लाभाच्या हेतूने न केलेली तपस्या. जसं इथे तीर्थस्थळांची परिक्रमा करणे, कृष्णांच्या लीला स्थळांना भेट देणे, तिथे परिक्रमा करणे. आता इथे चित्रामध्ये वृंदावन परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा असे दाखवलेत बघा. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत या शास्त्राला अनुसरून अशा केलेल्या आहेत. पुढे बघू आपण. हरे कृष्ण. सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर असतात आणि क्षणिक असतात. राजसिक तपाबद्दल या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. रजोगुण म्हणजे कुठल्या तरी हेतूने केलेला तप असतो. माझा सत्कार व्हावा, माझी प्रशंसा व्हावी, मला प्रसिद्धी मिळावी अशा हेतूने ही तपस्या होत असते. हे राजसिक तप होय. तर इथे लक्षात घेऊया की सर्व भौतिक लाभ जे आहेत म्हणजे मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हे सर्व तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत आणि काही काळच टिकणारे आहेत. ही राजसिक तपस्या झाली. हरे कृष्ण. आत्मपीडा करवून आणि इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणाने जे तप केले जाते त्याला तामसिक तप असे म्हणतात.
आता या श्लोकात तामसिक तपाबद्दल सांगितलंय. तामसिक तपाचं उदाहरण म्हणजे हिरण्यकश्यपू. आता याला अमरत्वाचं वरदान पाहिजे होतं आणि त्यामागचा हेतू काय होता? त्रैलोक्यपती होण्याचा. सर्वांनी मला श्रेष्ठ मानावं, माझंच म्हणणं ऐकावं आणि तसं नाही केलं तर मी त्यांना नष्ट करेन. म्हणजे दुसऱ्याचं अहित करण्यासाठी त्याला वरदान हवं होतं. आता हा झाला तामसिक तप आणि असे तप करणारे स्वतःलाही कष्ट देतात आणि इतरांनाही कष्टच देतात. आता इथे एक गोष्ट आपण समजून घेऊया की अशी जी अहितकारी तप कोणी करतं तेव्हा त्यांचाही नाश होतो. हिरण्यकश्यपू, रावण ही सर्व ह्याचीच उदाहरणं आहेत. आता राजसिक तप स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जातो, त्याचं फळही नष्ट होतं आणि तामसिक तपाचं फळही नष्ट होतं. केवळ जे सात्विक तप आहे, जो भगवंतांच्या प्रित्यर्थ केला जातो, त्याचं फळ शाश्वत राहतं आणि जी आपल्या प्रगतीला सहाय्यता करतं. 20वा श्लोक आहे. हरे कृष्ण. दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च ततदानं सात्विकं स्मृतम्. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. आता बघा, काही वेळेला भिकाऱ्याला पैसे देताना लोक असे त्यांच्याकडे ते फेकतात अनादराने. तर माणूस गरीब असेल पण दान आदराने केलं जावं असं आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच दारूचं दुकान, कॅसिनो उघडण्यासाठी कोणाला दान दिलेलं दान ही तामसिक दान आहे. प्राण्यांचा कत्तलखाना, प्राण्यांचं मांस विकण्याची दुकानं उघडण्यासाठी दिलेलं दान हेही तामसिक स्वरूपाचं आहे. अयोग्य व्यक्तीला दान दिलं, जसं की एखाद्या दारुड्याला दिलं किंवा तसे पैसे वापरून त्याने दारू घेतली तर आपल्याला त्याचा दोष लागतो, म्हणून हे दान तामसिक स्वरूपाचं आहे. आता इथे नंद महाराज दाखवले आहेत. नंदोत्सवाच्या दरम्यान म्हणजे श्रीकृष्णांच्या जन्माच्या नंतर सगळ्यांना आनंद आपला सगळ्यांच्या बरोबर त्यांनी वाटला, तर त्यावेळेला जे दान दिलं गेलं हे सात्विक दान आहे. सर्व गोकुळवासी तिथे जमलेले आहेत आणि नंद महाराज आणि यशोदा माताने अतिशय आनंदात आपल्या आनंदामध्ये सर्वांना सहभागी करून घेतलं आणि हे दान दिलेलं आहे. हरे कृष्ण. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते, त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते. आता इथे राजसिक दानाबद्दल सांगितलंय. म्हणजे दान देत असताना काही लाभाची इच्छा ठेवून हे दान केलं जातं. जसं काही जण आता हॉस्पिटल, शाळा उघडण्यासाठी देणगी देतात, तर त्यांची इच्छा असते की त्यांचं नाव तिथे लागावं. कधी कधी व्यक्ती मनापासून दान देत नाही. दान दिल्यानंतर त्याला वाटतं, अरे रे, उगीचच दान दिलं मी. तर संकुचित मनाने केलेलं दान हे पण राजसिक दान आहे. तर काहींना प्रसिद्धी हवी असते, मी दानशूर म्हणून ओळखला जावा अशी त्यांची इच्छा असते, तर हे सर्व राजसिक दानामध्ये आलं. आपण पुढचा श्लोक बघू आता. बावीसावा. हरे कृष्ण. आदेश काले यतदानम अपात्रेभ्य च दीयते असत्कृतम अवज्ञातम तततामसम उदारुतम. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान असे म्हटले जाते. आपण हे आधी जाणून घेतलं की जसं भिकाऱ्याला पैसे देताना लोक त्यांच्याकडे काय म्हणतात ते अनादराने देतात, तर हे बरोबर नाही. तसंच मी मगाशी सांगताना बहुतेक चूक केली. सात्विक दान न सांगता तुम्हाला हे तामसिक दानाचं सांगितलं. तर प्रथम मी तामसिक दान सांगते आणि परत त्या स्लाइड वरती जाते. तर इथे आपण तामसिक दानाबद्दल समजून घेतोय की भिकाऱ्याला पैसे देताना अनादराने देणे हे बरोबर नाहीये. किंवा ज्या वेळेला आपण एखाद्याला दारूचं दुकान, कॅसिनो इत्यादी उघडण्यासाठी ते दान दिलं जातं, तेही तामसिक स्वरूपाचं आहे. प्राण्यांचा कत्तलखाना, प्राण्यांचं मांस विकण्यासाठी जेव्हा दान दिलं जातं दुकानासाठी वगैरे, तर तेही तामसिक स्वरूपाचं आहे. किंवा आपण एखाद्या दारुड्याला दान दिलं किंवा आपण दिलेल्या दानाने त्याने दारू घेतली, तर ह्याचा दोषही आपल्याला लागतो
तर हे सर्व तामसिक स्वरूपाचं दान आहे. आता मी तुम्हाला सात्विक दानाबद्दलची मगाशी माझ्याकडून चूक झाली. ही स्लाइड होती ती. तर कर्तव्यापोटी म्हणजे जे दान दिलं जातं अपेक्षा न ठेवता ते सात्विक दान आहे. सात्विक दान म्हणजे कसं माझं कर्तव्य आहे म्हणून योग्य वेळी योग्य स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिलेलं असतं हे ज्ञान. योग्य व्यक्ती म्हणजे कुठला? आता ब्राह्मण आहे, वैष्णव आहे, त्याला दान दिलं जातं. तर इथे श्रीला प्रभुपाद सांगतात आपल्याला की दान केल्याने व्यक्तीची धनाची आसक्ती कमी होते, हृदय कोमल होतं. आणि जो दान करत नाही केवळ संग्रह करतो त्याचं हृदय कसं आहे? कठोर होतं. तर कठोर हृदय म्हणजे भक्तीमध्ये बाधा आहे. तर भक्ताचा म्हणजे हा गुण आहे, त्याने कोमल हृदय असायला हवं. तर इथे प्रभूजी बघा पुस्तकाचं दान देत आहेत. तर श्रीला प्रभुपाद यांची जितकी पुस्तकं आहेत ती लोकांनी वाचावी म्हणून श्रीला प्रभुपादही बघा प्रयत्न करत असत आणि इथे हे प्रभूजी करतायत. तर हे सात्विक दान आहे, प्रत्युपकाराच्या भावनाने दिलेलं नाहीये हे दान. तर आपलं कर्तव्य समजून केलेलं दान जे असतं तर त्याला सात्विक दान असं म्हटलं जातं. हरे कृष्ण. सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजिले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत. आता आपण बघितलं की 3 गुणांच्या प्रभावाने यज्ञ, दान आणि तप हे दोषपूर्ण असतात आणि 3 गुणांनी हे सर्व बाधित असल्याने आध्यात्मिक फळ आपल्याला मिळत नाही. तर त्यामुळे आध्यात्मिक म्हणजे या सर्व गोष्टींचा आध्यात्मिक लाभ आपल्याला काही होत नाही. तर इथे कृष्ण काय सांगतात की ओम तत्सत असं म्हटल्याने सर्व कार्य आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो. आता कुठलंही कार्य करण्याच्या आधी ओम तत्सत म्हटलं तर ते कृष्णांना निर्देशून हे 3 शब्द वापरले जातात. आता ब्रह्मदेव होते बघा, ब्रह्मदेवांना आदेश दिला गेला होता सृष्टीची निर्मिती करण्याचा. तर खूप मोठी जबाबदारी होती आणि जेव्हा आपणही एखादा असा मोठा प्रकल्प हाती घेतो आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर उचलतो तेव्हा घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचे आपण आशीर्वाद घेतो, देवासमोर हात जोडतो, प्रार्थना करतो. तसंच ब्रह्मदेवांना जेव्हा सृष्टी तयार करताना ही म्हणजे मोठी जबाबदारी ही त्यांच्यावर होती आणि हे कार्य सुरू करण्याच्या आधी त्यांनी भगवंतांचं स्मरण केलं. तर त्यावेळेला ओम तत्सत हे शब्द त्यांनी उच्चारले आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. कुठलंही कार्य करण्या अगोदर ओम तत्सत म्हणायची. तो ओम तत्सत म्हटल्याने ते कार्य कृष्णांच्या प्रित्यर्थ केलं जातं. ते कार्य आध्यात्मिक प्रगतीचं एक साधन बनतं. आणि ओम तत्सत म्हणून ब्रह्मदेवानी आता कृष्णांना प्रार्थना केली की मी हे कार्य करताना कुठलीही त्रुटी राहिली, माझ्याकडून कुठली चूक झाली तर ती सुधारण्यासाठी मला ज्ञान द्या. तसंच आपणही सर्व कार्य करताना कृष्णांचं स्मरण करून केलं पाहिजे. तर इथे समजून घेऊया की जो शास्त्रातील विधिविधानांचं पालन करीत यज्ञ, दान आणि तप करतो म्हणजे सात्विक प्रकारे करतो, तोच आध्यात्मिक प्रगती आपली करून घेऊ शकतो. रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावाने केलेलं जे तप आहे ते निकृष्ट प्रकारचं मानलं जातं. एक मिनिट ही स्लाइड पुढे का जात नाहीये बघते मी. काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे एकच. आली आता. 24वा श्लोक आहे. हरे कृष्ण. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी साधक या क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. ओम तत्सत हे शब्द भगवंतांना संबोधून म्हटले जातात, आपण जाणून घेतलं. तर भगवंतांच्या पवित्र नामापूर्वी ओंकार उच्चारला जातो. बघा बहुतेक सर्व मंत्र ओंकाराने सुरू होतात. ओम नमो वासुदेवाय, ओम परमात्मने नमः. तर असे वैदिक मंत्रांमध्ये त्यासाठी ओंकार वापरला जातो. आणि ऋग्वेद आणि छांदोग्य उपनिषद यामधील मंत्रातून हे 3 शब्द घेऊन ओम तत्सत हे बनलेले आहेत तिन्ही शब्द. आणि यांचा उच्चार केल्याने आता हे कार्य आपण भगवंतांच्या प्रित्यर्थ समर्पित होतं.
तर जेव्हा यज्ञ करू, दान करू, तप करू, ते करण्यापूर्वी ओम तत्सत म्हटल्याने ही कार्य आता कृष्ण भावना भावित कर्म होतात. ओम हा शब्द भगवंतांना सूचित करतो. तत् म्हणजे त्यांच्यासाठी कृष्णांच्या प्रित्यर्थ जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला आपण जाणून घेतलंय हे आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. आणि सत म्हणजे शाश्वत काळासाठी त्याचा लाभ टिकून राहतो. तर जसं आता शरीराचा नाश होतो म्हणून असत म्हटलं जातं ना, तसंच आत्मा कसा आहे, सत आहे, त्याचा नाश होत नाही. तर अशा प्रकारे ओम तत्सत असं म्हणून कुठलंही कार्य आपण भगवंतांना अर्पण करू शकतो. भगवंतांच्या प्रित्यर्थ सर्व कार्य केल्याने ती कार्य परिपूर्ण अशी होतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे त्याग किंवा तपस्या. आणि अशा क्रियांचा उद्देश भौतिक भौतिक गुंतामुक्त होणे आहे. आता हे छांदोग्य उपनिषदामधून घेतलेलं हे ज्ञान हे आपल्याला इथे दिलेलं आहे. पुढच्या आपण ह्याच्यामध्ये स्लाइडमध्ये बघूया. इथे सत या शब्दाचा अर्थ सांगितलाय. सत म्हणजे काय, जे शाश्वत आहे. ओम तत्सत, ओमचा आपण जाणून घेतला, तत् आपण जाणून घेतला. तत् म्हणजे कृष्णांच्या प्रित्यर्थ आणि सत म्हणजे ते शाश्वत स्वरूपाचं राहणार आहे. वस्तुतः ध्वनी ओंकार जरी अ उ आणि म म्हणजे ओम हा शब्द अ उ आणि म या अक्षरांच्या संयोगाने बनलेला आहे. जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होते. हा त्याचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे इथे या श्लोकामध्ये. आता अ उ आणि म याचं आपल्याला अ म्हणजे काय, अकार हा अक्षर कृष्णांना सूचित करते, जो सर्वश्रेष्ठ आहे, ब्रह्मांड नायक आहेत. उ म्हणजे काय, श्रीमती राधाराणीला संबोधलेलं आहे. आणि मकार हा सर्व जीवांना सूचित केलेला आहे. तर अशा प्रकारे अ उ आणि म यांच्या तिघांच्या संयोगाने ओम हा शब्द बनलेला आहे. आता 28वा श्लोक आहे तो जाणून घेऊया आपण. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अशा कर्माला असत असे म्हटले जाते. ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. माझ्या मते हा राहिला का? नाही, हा बरोबर, हा हीच आहे स्लाइड. आता या श्लोकामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं कृष्णांनी उत्तर दिलं. अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला होता की जे शास्त्रविधीला अनुसरून कार्य करत नाहीत, स्वतःच्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणेच पूजन करतात, त्यांची कुठची स्थिती असते, त्यांना सर्वोच्च स्थिती प्राप्त होऊ शकते का? तर यावरती कृष्ण हे उत्तर देतात. आता की कृष्ण सांगतात की भगवंतांच्या प्रती श्रद्धा न ठेवता केलेली कार्य ही प्रकृतीच्या 3 गुणांनीच प्रभावित होत असतात. अस्थायी असतात ती आणि त्यामुळे ती व्यर्थच असतात. 3 गुणांनी प्रभावित कार्य बद्ध करतात आणि जेव्हा या 3 गुणांना पार करून आपण विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होतो तेव्हा आपल्याला गुणातीत म्हटलं जातं आणि तेव्हा ती कार्य सत्स्वरूपाची असतात. 3 गुणांना पार करण्यासाठी आपण जाणून घेतलंय की प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवेमध्ये आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपण 3 गुणांच्यामुळे प्रभावित आहोत तोपर्यंत या गुणांच्या प्रभावाखालीच आपण कार्य करत राहतो. जेव्हा आपली भगवंतांच्या प्रती आपण श्रद्धा विकसित करतो, भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, तेव्हा या 3 गुणांना पार करून आपण गुणातीत होऊ शकतो. तर भगवंतांना शरण जाऊन म्हणजे त्यांच्या आनंदासाठी आणि त्यांनाच ह्या कर्माचं फळ अर्पण करणे अशी कार्य केल्याने शाश्वत स्वरूपाची ती कार्य होतात आणि यालाच कृष्ण भावना भावित कर्म असं म्हटलं जातं. तर कृष्ण भावना भावित कर्म केल्याने आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होते. तर त्यासाठी श्रद्धा ही पहिली पायरी आहे, आपण जाणून घेतलेलं आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली क्रमशः आपण एक एक पायऱ्या ओलांडत जातो आणि तेव्हा या शेवटच्या पायरीपर्यंत, प्रेमभक्तीच्या पायरीपर्यंत पोहोचू शकतो. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. आजच्या अध्यायामध्ये काय बरं बघितलं आपण, तर अर्जुनाचा प्रश्न होता की अनधिकृत जे उपासना करतात शास्त्रांच्या विरुद्ध त्यांचं काय फळ मिळतं आणि कृष्णांनी आणि हे असं का होतं, तर तेव्हा कृष्णांनी उत्तर दिलं की 3 गुणांच्या प्रभावामुळे माणसाची श्रद्धा
3 प्रकारची असते. या गुणांच्या प्रभावाने त्याचा आहार तो काय खाणार हे ठरतं. त्याच्यानंतर 3 गुण हे यज्ञ, तप आणि दान यावरही प्रभाव टाकतात. त्यानंतर आपण ओम तत्सतचा अर्थ समजून घेतला आणि अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर की अनधिकृत उपासना केल्याचं काय फळ मिळतं हे कृष्णाने शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं की श्रद्धेशिवाय यज्ञ, दान आणि तप केलं तर ते असत कर्मच असतं आणि या जन्मी आणि पुढल्या जन्मी हे निष्फळच ठरतं किंवा व्यर्थच ठरतं. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. हरे कृष्ण. आता काही तुम्हाला शंका असतील तर मी घेते.